4 वर्षापूर्वी हरवलेला एक लहान मुलगा पोलिसांना सापडतो। त्याला त्याच्या आई वडिलांजवळ नेलं जातं। सुरुवातीला तो त्यांना ओळखत नाही। तो विचारतो कोण आहे ते। तेव्हा पोलीस म्हणतात हेच तुझे खरे आई वडील आहेत। तेवढ्यात तो आईजवळ जातो। ती त्याला जवळ घेते। आई रडू लागते। तब्बल 4 वर्षानंतर आईला पाहिल्यानंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद नाही तर दुःख दिसतं। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये पोलीस स्टेशन मध्ये एक आई वडील बसलेले। अचानक एक छोटा मुलगा पोलिसांसोबत येतो आणि तिथे आईची मुलाची भेट होते। व्हिडिओ व्हायरल होत आहे। सगळीकडे चर्चा आहे। पण 2 दिवसानंतर या मुलाचं सत्य भलतंच निघतं। खरं तर हा व्हिडिओ 2-3 दिवसापूर्वी जेव्हा व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये 4 वर्षानंतर एक 8 वर्षाचं लेकरू तिच्या आईला भेटणं, हा खरं तर एक भावनिक क्षण होता। त्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। व्हिडिओ पाहून काही लोकांच्या डोळ्यात पाणी आलं तर काही लोकांनी या व्हिडिओवर शंका उपस्थित केली होती। कारण की जेव्हा मुलगा समोर आला तेव्हा सुरुवातीची 5 मिनिटं आईच्या चेहऱ्यावर कसलीच भावना दिसली नाही। वडील तर हाताची घडी घालून अगदी खुर्चीवर शांत बसले होते। मग लोकांना व्हिडिओ पाहायला प्रश्न पडला होता की इतक्या वर्षानंतर पोटचा गोळा समोर दिसल्यावर आई स्वतःला कशी काय अडवू शकली आणि वडील तर अगदी काही झालंच नाही अशा थाटात का बसले होते। पण या प्रकरणाचं जे भयंकर सत्य आहे ते आज तब्बल 3 दिवसानंतर उघडकीस आलं। जेव्हा या मुलाला पोलीस स्टेशन मधून घरी नेण्यात आलं तेव्हा घरचा एक व्हिडिओ समोर आला ज्याने सगळ्यांना मोठा धक्का बसलाय। हे प्रकरण वरवर पाहता जितकं साधं वाटत होतं त्याचं सत्य मात्र भलतंच निघालं। 4 वर्षापूर्वी हा मुलगा अचानक बेपत्ता झाला। तो सापडल्यानंतर संपूर्ण देशात एक व्हिडिओ व्हायरल झाला, एक चर्चा सुरू झाली। पण जेव्हा तो चिमुरडा घरी गेला तेव्हा तो त्याच्या आईला म्हणाला, तू माझी खरी आई नाहीये, माझी खरी आई दुसरीच आहे। मग खरंच काय सत्य होतं? का खळबळ उडाली आहे? मग खरंच या मुलाचं सत्य काय होतं? त्याचे खरे आई वडील नेमकं कोण आहे? 4 वर्षापूर्वी नेमकं असं काय घडलं? तो 4 वर्ष नेमकं कोणाकडे कसा राहिला की ज्यामुळे त्याला त्याची आई ही खरी वाटत नाहीये? 2 दिवसानंतर त्या मुलाचं काय सत्य उघडकीस आलं की ज्यामुळे पोलीस देखील हादरले आहेत? चला जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य। 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये पोलीस ठाण्यात एक आई वडील बसलेले दाखवले। त्यातली आई प्रचंड व्याकुळ होती। तेवढ्यात कॅमेरा फिरतो। एक पिवळ्या कलरचा टी-शर्ट घातलेला एक 8 वर्षाचा मुलगा चालत येतो। त्याला तिथे आणले जातं जिथं त्याचे आई वडील बसलेले असतात। तो त्यांच्याकडे पाहतो पण त्याला काही जाणवत नाही। त्याला तिथे नेल्यानंतर तो पहिला प्रश्न उभ्या असणाऱ्या लोकांना विचारतो की हे कोण आहेत? तेव्हा शेजारचे लोक म्हणतात हे तुझे खरे आई वडील आहेत। तेवढ्यात तो आईजवळ जातो। आई त्याला मिठी मारते आणि रडू लागते। पण आईला पाहताच मुलाच्या चेहऱ्यावर आनंद नाही तर दुःख दिसतो आणि मुलगा 5 मिनिटं उभा होता तोपर्यंत आई वडिलांची जी रिॲक्शन होती ती देखील शंका येणारी होती। हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाले। काही लोकांनी मुलाच्या आणि आईच्या त्या ठिकाणी भेटण्याला एक भावनिक रंग दिला तर काही लोकांनी शंका उपस्थित केली। पण जेव्हा या मुलाला पोलिसांनी त्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं, त्याला घरी नेण्यात आलं आणि जेव्हा घरचा व्हिडिओ समोर आला त्याने अखेर सत्य उघडकीस आलं। पोलीसही चक्रावून गेले। नेमकं याचं सत्य काय होतं ते अखेर उघडकीस आलं। खरं तर त्या मुलाला तिथे आई वडिलांची भेट झाल्यानंतर मुलाला कोर्टाच्या आणि पोलिसाच्या प्रक्रियेनंतर आई वडिलांच्या स्वाधीन केलं। त्याला घरी आणण्यात आलं। घरात पाऊल ठेवल्यापासून जो मुलगा ज्याचं नाव शिवम होतं त्याला घरी आणलं। त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही आनंदाचा लवलेश नव्हता। घरात त्याचे जुने खेळणे कपडे तसेच ठेवलेले होते। आईने त्याचे आवडते पदार्थ बनवले पण त्याने जेवणालाही स्पर्श केला नाही। तो एका कोपऱ्यात बसून रडू लागला आणि म्हणाला, तुम्ही लोक मला पळून आणलाय, हे माझं घर नाहीये। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा काही लोकांनी एक गोष्ट नोटीस केली। ती म्हणजे शिवमचे आई वडिलांच्या जवळ तो समोर होता त्याचे आई वडील शांत होते, स्तब्ध आणि भावना शून्य होते। चेहऱ्यावर परत मिळाल्याचा आनंद त्या आई वडिलांना का दिसत नव्हता? ही चर्चा आता सुरू झाली होती। काय सत्य होतं? 4 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं? तो खरंच त्यांचा मुलगा होता का दुसऱ्यांचाच होता? तो घरी जाऊन खुश का झाला नाही? आई वडिलांनी त्याला पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद का आला नाही? अखेर त्याचं सत्य उघडकीस येणार होतं। यासाठी आपल्याला 4 वर्ष मागे जावं लागेल। म्हणजे 2022 साली बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात ओबरा भागात एक वट पौर्णिमेची पूजा सुरू होती। खरं तर या प्रकरणाची सुरुवात 4 वर्षापूर्वी झाली होती जेव्हा शिवम बेपत्ता झाला होता। वट पौर्णिमा सुरू 2022 साल होतं। मंदिरात प्रचंड गर्दी होती। शिवम हा त्यावेळेस अवघा 4 वर्षाचा होता।
आपल्या आईचा पदर धरून उभा होता. आई काही क्षणासाठी पूजेच्या साहित्यात व्यस्त झाली आणि तितक्यात एका सावलीनं शिवमला आपल्या कचाट्यात घेतलं. काही सेकंदात शिवम तिथून गायब झाला. आईने मागं पाहिलं तर मुलगा नव्हता. तिथे आरडाओरडा केला, संपूर्ण मंदिर शोधलं, पण शिवमचा कुठे शोध लागला नाही. ही घटना 2022 ची होती. 2026 मध्ये शिवम 8 वर्षाचा झाला आणि आई वडिलांसमोर आला. तो व्हिडिओ व्हायरल झाला, पण 2 दिवसांनी सत्य बाहेर आलं आणि ते सत्य 2022 चे त्याच्यामध्ये पाळंमुळं निघली. त्याचा सुरू न होणारा जो शोध होता त्यावेळेस शोध सुरू झाला होता. वडिलांनी ताबडतोब पोलिसात तक्रार केली. नातेवाईकांचे उंबरठे झिजवले, गल्लीबोळात पोस्टर लावले, पण शिवम जणू हवेत विरघळला होता. दिवस गेले, महिने गेले, पाहता पाहता 4 वर्ष उलटली. दुसरीकडे ज्या मुलासाठी त्याचं कुटुंब रोज रडत होतं त्याला एका अज्ञात महिलेनं ताब्यात घेतलं होतं. मग शिवम कसा सापडला? खरं तर त्या महिलेने त्याचं नाव रोशन ठेवलं होतं. त्याने त्याला एका चांगल्या शाळेत घातलं, महागडे कपडे दिले, पोटच्या मुलासारखं सांभाळलं होतं. 16 मे 2026 रोजी जे कर्माचं चक्र फिरलं. गया जिल्ह्यातील एका दुसऱ्या मंदिरात आद्विक नावाचा एक आणखी लहान मुलगा बेपत्ता झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत खजरासराई भागात एक रंजू देवी नावाच्या महिलेच्या घराजवळ पोहोचले. आता 2022 मध्ये शिवम बेपत्ता झाला. तो सापडला कसा, ही कथा अतिशय रंजक आहे. 2026 मध्ये 16 मे रोजी आणखी एक मुलगा गायब झाला होता. त्याचा तपास करत असताना पोलिसांनी तपास केला आणि त्यांनी रंजू नावाची एक महिला होती त्या महिलेच्या घरात घुसले. महिलेच्या घरात छापा टाकला. रंजू देवीच्या घरामध्ये तो मुलगा तर सापडला, पण त्याच्यासोबत 8 वर्षाचा एक मुलगा सापडला, ज्याची ती महिला सांगू लागली की त्याचं नाव रोशन होतं. शिवम रंजू देवीलाच मम्मी म्हणून त्या ठिकाणी घट्ट धरून उभा होता आणि रंजू देवी सांगत होती की हा माझाच मुलगा आहे. पण पोलिसांनी तिच्या बोलण्यातला खोटेपणा जाणवला. पोलिसांनी तात्काळ जुन्या हरवलेल्या मुलाच्या फाईल्स रेकॉर्ड तपासले. त्यावेळेस त्यांना सापडलं 2022 मध्ये शिवम पांडे मिसिंग होता आणि शिवम पांडे आणि आत्ताचा हा रोशन त्याच्यामध्ये त्यांना साम्य आढळलं आणि अखेर शिवम सापडला 2026 मध्ये. रंजू देवीच्या घरात राहणारा रोशन म्हणजे 4 वर्षापूर्वीचा गायब झालेला शिवम होता. मग आता तो तिथे कसा राहिला? तो त्याच्या घरच्या खऱ्या आईवडिलांना का खरं म्हणत नव्हता? का तो म्हणत होता की माझी मम्मी दुसरीच आहे? तिने नेमकं असं काय केलं होतं याचं सत्य अखेर उघडकीस येणार होतं. पोलिसांनी चौकशी सुरू केली. आरोपी महिला रंजू देवी हिने सत्य सांगायला सुरुवात केली. त्याने संपूर्ण पोलीस स्टेशन हादरलं जेव्हा रंजू देवीने सत्य सांगितलं. रंजू देवी त्याला का घेऊन गेली होती, त्याच्या मागचं काय कारण होतं, खरं सत्य आता उघडकीस येणार होतं. रंजू देवी रडत रडत सांगितलं. ती म्हणाली, लग्नाच्या अनेक वर्षानंतर मला मूलबाळ झालं नाही. मुलं होत नसल्यामुळे मला समाज टोमणे मारत होता. मला माझ्या पतीनं सोडलं होतं, दुसरं लग्न केलं आणि या दुःखानं मी मानसिकदृष्ट्या खचली आणि त्यामुळे मी मातृत्वासाठी वेडी झाली. 2022 मध्ये तिने त्यामुळे शिवमला चोरलं होतं. तिने त्याला नोकर किंवा भिकारी बनवलं नाही, तर तिने स्वतःचा मुलगा बनवण्यासाठी चोरलं. या 4 वर्षात शिवमला आईचं आतोनात प्रेम दिलं. त्याला कधीच कशाची कमी पडू दिली नाही. आजारीपणात ती रात्र जागी राहिली. त्यामुळे 4 वर्षाचा शिवम जो आपल्या खऱ्या आईला विसरला होता त्यासाठी रंजू देवीच ही त्याची सर्वस्व होती. रंजू देवीने पुढे सांगितलं की तिने मग दुसऱ्या मुलाचं का अपहरण केलं. त्याचं नाव आद्विक होतं. तर तिने सांगितलं की आद्विकचे केस जरा लांब होते आणि तिला एक मुलगा आणि एक मुलगी असं तिचं कुटुंब कंप्लीट करायचं होतं, म्हणून तिने आद्विकला त्या ठिकाणी उचलून नेलं होतं. आज शिवम त्याच्या खऱ्या आईवडिलांकडे गेला, पण त्याचं मन अजूनही रंजू देवीमध्ये अडकलं आहे. खऱ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा तो फिकट भाव आणि दुःख याच कारणामुळे होतं, कारण त्यांचा मुलगा त्यांच्या समोर तर होता, पण मनाने तो त्यांचा राहिला नव्हता. तो त्यांना अपहरण करते समजत होता. सध्या मानसोपचार तज्ज्ञांद्वारे शिवमची मानसिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून तो हळूहळू खऱ्या कुटुंबाचा स्वीकार करू शकेल. एका स्त्रीच्या मातृत्वाच्या वेडेपणामुळे आज दोन्ही कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. हेच या व्हायरल व्हिडिओ मागचं मोठं आणि वेदनादायी सत्य होतं. हा व्हिडिओ तुम्ही याच्या आधी पाहिला होता का? नक्की कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नेमकं काय वाटलं कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.